शकता. नंतर मग मसाले वगैरे टाकले जातात आमटीला आणि थोडी पातळच आमटी छान अशी लागते. तुमच्याकडे कशी पद्धत आहे आमटीची हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्याकडची पद्धत तुम्हाला सांगितली आणि दाखवली पण आहे भरपूर वेळेस. ते बघू शकता मस्त असं ना आमटीला फोडणी दिलेली आहे आणि मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. थोडीशी उतू गेली, खाली बसले काहीतरी करायला तर फास्ट गॅस होता, थोडीशी उतू गेली. पटकन गॅस बारीक केला तर मस्त अशी तरी आलेली आहे बघा. खूप छान झाली होती आमटी. आणि इथं आता मला भांडे वगैरे पण लगेच घासून घेतले, पीठ मळून ठेवलं होतं. आता छान असं मळून घेते परत एकदा आणि म्हणजे पोळे वगैरे करायला नंतर. तर एक बघा पुरण वाटून मी पुरणाचे पण गोळे करून घेतलेत. मस्त असं पुरण पण झालं होतं. पीठही खूप छान असं आज खूपच नरम मळलं होतं. पण दरवेळेस ना थोडं वेगवेगळं ट्राय करत असते मी माझ्या रेसिपीसोबत किंवा व्हिडिओसोबत. तुम्ही बघतच असाल तर हे थोडं पीठ जास्तच नरम मळलेलं म्हणजे